नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी खास घेऊन आले आहे मकर संक्रांतीसाठी तीळ शेंगदाणा लाडू। चला तर मग रेसिपीकडे जाऊयात। सर्वात प्रथम 250 ग्रॅम शेंगदाणे घेऊन त्यांना छान खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया। भाजलेले शेंगदाणे एका भांड्यात काढून घेऊया। आता 500 ग्रॅम तीळ घेऊन तीही छान खरपूस होईपर्यंत भाजून घेऊयात। तीळ छान तडतड फुटेपर्यंत भाजायचे आहे। आता तीही बाजूला काढून घेऊया। थंड झालेल्या शेंगदाण्यांचे अर्धवट फोतरे काढून घेऊया। आता शेंगदाणे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात अर्धवट वाटून घ्यायचे आहेत। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एका कढईमध्ये 2 चमचे तूप टाकून त्यात अर्धा किलो चिक्कीचा गूळ टाकायचा आहे व आपल्याला गूळ लवकर वितळावा त्यासाठी 2 चमचे पाणी टाकायचे आहे। गुळाला छान मिक्स करून एक तारी पाक होईपर्यंत शिजू द्यायचे आहे। एक तारी पाक ओळखण्यासाठी एका वाटीत थोडेसे पाणी घेऊन त्या पाकाची गोळी तयार होते आहे का ते पाहावे। पाकाची गोळी तयार झाली की त्यात तीळ व शेंगदाणे टाकून घ्यावेत। ते छान एकजीव करायचे आहेत। ते मिश्रण एकजीव झाल्यानंतर लाडू वळण्यासाठी तयार झाले आहे। मैत्रिणींनो, संक्रांतीला खाण्यासाठी तयार झाले आहे तीळ शेंगदाणा लाडू। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा। धन्यवाद।